हॅलो नमस्कार. तर चला बघा, मी आता चाललेली रानात आणि रानात जाणार आहे घास आणायसाठी. तर घास घेऊन येते. विराज पण कुठंतरी खेळायला गेलाय वाटतं. त्याला पण बघावं लागन की विराज कुठे येते. बघा इथं आता यांचा चाललाय अभ्यास मस्तपैकी. विराज हाय हाय. बघा इथं मस्तपैकी अभ्यास चाललाय. हे आहे कांचन, दादू आणि दीदी. तिघजण अभ्यास करतायत आणि मी चाललेली रानात. हां ए चंपा खेळा सायकल. दादू सायकल तिथं उभा आहे, खेळा रे सायकल. तर चला जाते आता रानात. हां सांग ना. हा सायकली भेटणार आहे. आर्याकडे नाही जायचं, इथंच खेळायचा. तर खेळा मग. हां ओके. हां जा, त्यांच्या घरी नका जाऊ. तर बघा बघू शकते मी आता चालले रानात. आणि रानात मी बरेच दिवस झालं आले नाही आहे, त्याच्यामुळं रानात काय परिस्थिती काय माहीत नाही. आणि आम्ही हे काढलं आहे, लसूण काढलं आहे. त्याच्यातला लसूण काढून झालेला आहे पूर्ण. हे दोन्ही पण सारे मोकळे झालेले तर. आणि ह्याच्यात आता काय तो राहिला आहे, तर तो आम्हाला लसूण काढून मला घेऊन जावं लागेल. तर यात बराच काही खुडला आहे लसूण, तर काढून नेऊ आता ह्यातला लसूण आम्ही. तर चला बघा आले घासाला. घास कापते म्हणजे शेळ्या यायच्या अगोदर मला घरी जावं लागेल. चप्पल पण राहिली होती, तर मी काय आता चप्पल घालून नाही आले, त्याच्यामुळे आता इथलीच घालून जाणार आहे. कारण मागच्या वेळेस माझी चप्पल इथंच विसरून राहिली रानात. तर मी अजून रानात आलेच नव्हते, तर त्याच्यावर आज आले. तर बघा एक तर सापडली, पण एक कुठे आहे काय माहीत नाही. एक तर आहे इथं, हां दुसरी पण आहे कांद्यात. तर बघा चला चप्पल घातली. घास कापल्याच्या नंतर घरी पण जायचं आहे. घरी पण आणू घरी आहे, तर रडण नाही दिसल्यावर रडती लई. तर त्याच्यामुळे पटकन जावं लागेल घरी. तर बघू आता जाते आवरून पटकन घरी. म्हणजे थोडंसं राहिलं होतं ह्या वाफ्यातलं, तर याच्यातला शेळ्यांपुरता घास कापून घेतलेला आहे. आणि आता येतील शेळ्या, तर घरी जाऊन त्यांना पण बांधायचे. कारण मी जर घरी नाही लवकर गेले तर त्यांना गिऱ्हाईक कुणाला देता येत नाही आहे, म्हणजे बायला. आणि विराज पण खेळतोय बाहेर. तर चला घास कापून झालाय, आता निघायचे घरी मला. घास कापून झालाय शेळ्यांपुरता आणि जायचंय मला घरी. तर चला आता निघते घरी. तर झालेला आहे घास कापून माझा आणि जावं लागेल पटकन घरी. तर चला जाते घरी. विराजन ती काय करते तर रडते लेकरं. बाय बाय. चला आहे माझं पिल्लू. काय करतं पिल्लू? तो का तिथून कसं बोलते बा. कसं आमच्या आंब्याच्या कैऱ्या किती मोठ्या मोठ्याला झाल्यात बघू शकता तुम्ही. भरपूर अशा कैऱ्या आल्यात झाडाला. हा बाळा का नाही खेळत? ए चल ग खेळायला. आता चला सायकल खेळायला. ए चल ग, चला सायकल खेळायला. चला यांचे पाडेपाठ करायला चालू आहे. विराज कसा मस्त असा बसलेला आहे माझा. ए चल ग, काय म्हणतोय दादा तुला? चल ना खेळायला. हा चला, आता तुझ्या लगेच पाडे नाही पाठ होणार. चल खेळा. तर चला ही सायकल खेळायची दादूला. आणि आलेली मी आताच घरी. फुटली वय जास्त फुडू नको, आता थोडी फुटली. ओके. हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा आता आज मी चाललेली आहे रानात आणि माझ्यासोबत विराज आणि हे आहे कांचन. तर आज हे दोघं पण म्हणले मला तुमच्यासोबत रानात यायचं आहे. तर म्हणलं चला मला सोबत. तर आता आम्ही निघाले सगळे रानात. आहे ना कांचन? चला मग. चला तर आत्ता लय ऊन पडलंय आणि आमच्या दादूला या कैरी सापडली. बघू पिल्लू कसली आहे बघा. आमच्या झाडाच्या इतक्या मोठ्या झाल्यात कैऱ्या. बघू ना दादू. हो हा बघ. धर, वाऱ्याने पडतात लगेच. धर हातात, पलीकडे पडशील. तर चला ह्यांना सापडल्या दोघाला 2 कैऱ्या. तर आम्ही आता चाललेलो आहेत रानात आणि रानात आलो. पण इतकं ऊन आहे ना रानात, लय ऊन आहे मरणाचं. तर येऊ नाही वाटत, पण मला आज कांदा खुरपायचा आहे, त्याच्यामुळं मला यावंच लागले रानात आता. आणि बाईला घरी ठेवले पिल्लूला. म्हणलं कांदा खुरपावा आणि उद्या खत टाकून त्याला पाणी सोडायचं आहे. तर 2च वाफेत खायापुरता लावला आहे, तर तेवढाच आता खुरपावं लागेल कारण मस्त आला आहे ना. तर आता खुरपीते आत्ता आणि उद्याच्याला पाणी सोडता येईल. ही पण आज चिल्लर गँग माझ्या मागच आली आहे. मरणाचं ऊन लागते तरी आलेत कशाला काय माहिती. त्याला पटापटा ऊन लागत आहे.
तर बघा हे आमचं पिटुक्सलं बाळ. बाळा चला आलो तर आता रानात. आता घास खुरपायचा आहे. सगळीकडं कसलं भकास भकास झालंय, पण एवढ्याच इथं थोडंसं गार मस्त थंड हवा लागतीय. इथं जराशी मस्त वाटतंय, हाय ना ग कांचन? तो कांचन इळा घे आपला. तर बघा इथं घासापाशी आला. तिथं घासात आमचा इळा आहे. कांचन इळा घे. ओ बघा मला विराज ओ म्हणतोय, म्हणजे मला आवाज बोलतोय. ओ ओ करतोय मला. हा आणि आम्ही रानात बसत असतो, त्याच्यामुळं तुम्हाला सांगते रानात पाण्याची त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि आमच्या जांभळी खाली आल्याच्या नंतर एवढाच भारी म्हणजे आनंद होतो ना की इथं आल्यावर रिलॅक्सच होतं. कारण इथं ना गरम होतंय ना ऊन लागतंय, मस्त असं हे होतंय. आणि किती छान असा जांभळीला आमच्या तौर आलेला आहे. आता जांभळं येतीलच बघा मस्त असं. दादू फांटी ओढू नको बरं का, मोडली तिला जांभळं आले तर. विराज ते विराजला नुसतं जांभळी हे करतोय. जांभळी नको बाबा झुटू, तिला आत्ताच जांभळं आली ह्याच वर्षी. तर हिला कधी जांभळं येत नव्हते, पण ह्या वर्षी तुरा आलाय जांभळीला. तर त्याच्यामुळं दादू जर जांभळीचं तुरा हे करा तर बघ मग आले मारीन मग मी. त्यामुळं जांभळीला काही करायचं नाही. हा तर आमच्या लिंबुनीला पण असे मस्त लिंब आले तर वरती छान छान. इथं आता आमची पाण्याची सुद्धा पाणी पिण्याची सोय आहे, कारण आमच्या त्यांनी सकाळी माठ भरून आमच्यासाठी ठेवला होता. आणि चंपाल बघा रानात लेकरांना आलं की तहान लागली, कारण ऊनच तितकं तर तहान नाही लागणार तर काय होणार आहे. बघा हे पिल्लू तर माझं कसं बसलंय बाई, कुचामल्यावानी झालं बाई उन्हाने लेकरू माझं. का ग बाई ऊन लागलं काय सोनूला? ए बाब्या तर बोलानाच झालाय. का बोला ना मला सोनू? खदान बनवितो, तो खदान बनवायचं काम चालू आहे. आणि हा बघा हे इथं कांदा आहे आणि हा मला कांदा खुरपायचा आहे. तर बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे मी कांदा लावताना. तर हे 2 वाफे मी कांद्याचे लावले होते. हा पिल्लू कुठं पण बनवू सोन्या. तर हे कांदा खुरपायचा आहे मला, आणि खुरपून झाल्याच्या नंतर उद्याच्याला खत टाकून पाणी सोडायचं आहे. हा 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 होय खेळा दोघ जण. कोण शेतकरी आहे आणि तू येहरीवाला आहे? अरे वा, असा लहान मुलांचा खेळ. आपण पण असेच लहानपणी खेळ खेळायचो. आणि तो आत्ता काय म्हणतोय की आत्ता मी इथं विहीर खांदतो, म्हणजे मी विहीर खांदणार आहे. आणि हे शेतकरीत म्हणजे हिची समज विहीर खांदायला ह्यो आलाय, तर ह्यो आता यांची विहीर खांदून देतोय, हाय ना रे? विहीर खांदल्याच्या नंतर मला सांगा, मी बघायला येईन ना पाहुणं. ओ पाहुणं बरं, तर आयडेंटिटी ते ह्याने त्या कार्डनी तो काय करतोय विहीर खांदेतोय. तर मस्त विहीर खांदेवा असं ना. हां जाऊ का मी आता का हे करायला कांदा खुरपायला? जिथं मऊ असन तिथं खुरपेवा. आताच झालेला आहे कांदा खुरपून. बघा 1 वासारी खुरपून झालेली आणि मी चालले घरी, कारण पिल्लू उठली आहे. बघते तिच्याकडून जाऊन येते.